बातमी कोल्हापुरातून। कोल्हापुरामध्ये शेतकरी शक्तीपीठ महामार्गासाठी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलेलं आहे। यावेळेस पवार गटाचे जयंत पाटील हे सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले होते। मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आणि शक्तीपीठ महामार्गाला विरोध केलाय। शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांसाठी नसून हा खाजगी कंत्राटदार आणि काही भ्रष्ट अधिकारी सरकारच्या पाठिंब्यावरती या ठिकाणी एक मोठं भ्रष्टाचे षडयंत्र आहे। या ठिकाणी शक्तीपीठाच्या माध्यमातून कुठल्याही शेतकऱ्याचं भलं होणार नाही। एक तरी शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, हमी भाव मिळत नाही, शेतीचा खर्च वाढलेला आहे। असं असताना ठिकाणी शेतकऱ्याला आधार द्यायचं सोडून शेतकऱ्याला भूमिहीन करण्याचा डाव हा सरकारचा आहे। त्या माध्यमातून या सगळ्या जमिनी या सरकारच्या माध्यमातून कुठेतरी लाटण्याचा डाव आहे। पहिल्या अलाइनमेंट बदलली मुख्यमंत्र्यांना वाटलं होतं, पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे सदन तालुके आहेत, करवीर तालुका, राधानगरी तालुका आणि भद्रगड तालुक्यातला इथला शेतकरी तावून उठलेला आहे। त्यामुळे या नवीन जरी अलाइनमेंट केलं असलं तरी सुद्धा शक्ती त्याच पद्धतीने लागलं, उलट जास्त दुप्पट शक्तीनं कोल्हापूर जिल्ह्यात लोक यामध्ये समाविष्ट झालेले आहेत। कुठल्या निवडणुकीच्या पैशाचे भांडवल तयार करण्यासाठी कंत्राटदारांच्याकडून घेण्यासाठी हा मार्ग आहे। आम्ही वेळोवेळी आमचे राजू शेट्टी साहेब हे सांगत आलेले आहेत। यांना फक्त आपला पुढच्या निवडणुकीचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून हा मार्ग बनवायचा आहे, पण आम्ही तो बनवून देणार नाही। शेतकरी काय वाटेल ते होते, रक्त सांडावं लागलं तर चालेल, पण आम्ही शक्तीपीठ महामार्ग करून देणार नाही। बरीचशी जमीन या शक्तीपीठ मार्गाच्या रस्त्यासाठी जाणार आहे आणि 100% राहण्यातले आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आहे की कोणत्या परिस्थितीत हा शक्तीपीठ मार्ग होऊ द्यायचा नाही। त्यासाठी जे काय करायला लागेल ते निश्चितपणे आम्ही राहण्यातले कार्यकर्ते पुढून करणार आहोत। शक्तीपीठ होऊ देणार नाही आणि जमिनीमध्ये कुठं आम्ही येऊ देणार नाही। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्यासोबत जोडलेत। अमरसिंह, सरकारकडून शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय घेतलाय तेव्हापासूनच शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि आता शेतकरी तर अधिकच आक्रमक झालेले आहेत। काय नेमकं म्हणणं आहे कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचं, काय भूमिका आहे? जगदीश, शक्तीपीठ महामार्ग हा कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातून जाऊ देणार नाही। त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 2.25 म्हणजे 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला की हे महाविकास आघाडीचे नेते सतेज पाटील असतील, राजू शेट्टी असतील, हे अन्य नेते असतील, हे विरोध करतात। परंतु पहिले अलाइनमेंट बदलून दुसरी अलाइनमेंट केल्यानंतर दुसरी अलाइनमेंट जी केलेली आहे ती बहुतांशी ही शहराच्या लागून असलेल्या करवीर मतदारसंघातून जाते। याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 आमदार हे महायुतीचे आहेत, त्यातला एकही आमदार बोलत नाही, एक खासदार आहे तोही बोलत नाही। त्यामुळे विरोध एका बाजूला नुसते विरोध करत आहेत। या शक्तीपीठ महामार्गाचं होऊ दे, चांगला आहे का वाईट आहे सांगण्यासाठी, शक्तीपीठ महामार्ग चांगला आणि वाईट सांगण्यासाठी पण महायुतीचे कोणतेही नेते पुढे येत नसल्यामुळे विरोधक हे एकटे विरोध करत आहेत। त्यामुळे विरोध हा जोरात दिसतो। या महायुतीच्या कुठल्याही नेत्यानं एकदा तरी सांगितलं की शक्तीपीठ हा महामार्ग असा आहे किंवा कसा होणार आहे हे सांगण्यासाठी कोणतंही धाडस ह्या आमदार महायुतीचे करताना दिसत नाही। जगदीश, ठीक आहे अमरसिंह, तुम्ही असेच जोडलेले राहा।